पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून शिक्षण मंडळातल्या मुलींना 38,000 मुले जवळजवळ 40,000 मुलींना आपण मासिक पाळीच्या वेळेला सॅनिटरी नॅपकिन्स पुरवतो हायजीनच्या दृष्टिकोनातनं, आणि त्याचं टेंडर दरवर्षी पुणे महानगरपालिका काढते आणि शिक्षण मंडळाला सुपूर्द करते. गेले 2 वर्ष ते काय आतापर्यंत काढता आलं नाही. आम्ही वारंवार विचारलं का करत नाही, तर मग कधी CSR कडनं मागून घेतात, पण ते काही पूर्ण होत नाही. मग आता सत्यता कळली की गेल्या 2 वर्षापासून 2022 पासून पुणे महानगरपालिका अस्तित्वात नसताना भारतीय जनता पक्षाचे नेते हा ठेकेदार, माझ्याच पसंतीच्या ठेकेदाराला हे टेंडर मिळालं पाहिजे यासाठी आग्रह धरतात. आम्ही एखाद्या व्यक्तीसाठी आग्रह देणं समजू शकतो, पण तुम्ही एवढ्या थराला जाऊन आग्रह धरणार की माझा जर ठेकेदार बसला नाही तर मुलींना ते पॅड्स मिळता कामा नये अशा पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये फक्त नगरसेवक नाही तर आता आमदार उडी मारत होते, आता खासदारांनी उडी मारली. जे पुण्यातले खासदार नाहीत, लोखंडे म्हणून इथून 200 किलोमीटर लांब लोखंडे आहेत, त्यांनासुद्धा त्यांचा ठेकेदार बसवायचा आहे म्हणून ते सांगतायत. त्यांचा ठेकेदार बसला नाही म्हणून अपात्र करा. भारतीय जनता पक्षातला पुण्यातला एक शिवीगाळ करणारा आणि पोलिसांच्या थोबाडीत मारणारा आमदार, तो त्यांच्या पक्षाच्या कार्यालयीन पत्रावर पत्र देतो की तो ठेकेदार बरोबर आहे त्याला द्या. एक खासदार म्हणतो की हा बरोबर आहे, नुकसान होतंय देऊ नका, दुसरा म्हणतो द्या. परत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तिसरे नगरसेवक आहेत, नगरसेवकसुद्धा असे पत्र देतात. याच्यामध्ये निव्वळ विषय लक्षात, काल आम्ही आयुक्तांची गाठभेट घेतली, आयुक्तांना हे निदर्शनाला आणून दिलं तर आयुक्त एकदम आपले साजूकसारखे, मला काही माहीतच नाही, मी टेंडर रद्द करतो. टेंडर रद्द करणं हा विषय नाही आहे ना. ह्याचा ठेकेदार बसला नाही कारण त्यांनी टर्म्स अँड कंडिशनमध्ये एक अट टाकली होती की तुम्ही विकताना तुम्ही त्याचा प्रचार केला का ह्याचं सर्टिफिकेट द्या. आता प्रत्येक डिस्ट्रीब्युटर हा प्रचाराच्याच कामात असेल असं काही नाही, त्यामुळं तो दुसरा ठेकेदार बसला नाही. पण हे टर्म्स अँड कंडिशन जर आज प्रशासनाला चुकीचं वाटत असेल तर त्यावेळेला का टाकण्यात आले आणि कुणाच्या दबावातनं टाकले. मग आज आयुक्त जर टेंडर रद्द करणार असतील तर एवढे मॅन आवर्स गेले, जाहिरातीसाठी गेले, एवढे दिवस गेले. 2 वर्षापासून जे मुलींना हायजेनिकच्या नावाखाली जे आपण सॅनिटरी नॅपकिन पुरवत होतो ते आता मिळत नाहीत. ह्याची जबाबदारी ही म्हणजे खालच्या थराला, सॅनिटरी पॅड्समध्ये सुद्धा ठेकेदारी ह्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला, आमदाराला आणि नगरसेवकाला एवढ्या ह्यांनी पडलेत. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही कागद मागत होतो, आम्हाला कागद दिले नाही. आम्हाला संगीताताई तिवारीनं विनंती करून माहितीच्या अधिकारामध्ये टाकावं लागलं आणि माहितीच्या अधिकारातनं मग हे सगळं प्राप्त झालं. माझा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आयुक्ताला विनंती आहे की जे अधिकारी या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि खासदारांना संगनमत करून असे जर ठेकेदारी करत असेल तर पहिलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केला पाहिजे. दुसरं, ह्या आमदारांनी खासदारांनी ज्या पद्धतीने पक्षाचे पत्र दिलेत ह्याच्याबद्दल आता तर नार्वेकर साहेबांना अनेक गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनी ह्याची चौकशी करून यांचं सभासद घालवलं पाहिजे ना. तुम्ही सरळ तुमच्या पत्रावर शिफारसी करता, तुम्ही तुमच्या पत्रावर सांगता की ह्याला नाही ह्याला द्या, ह्या कंपनी अमुक कंपनीला देऊ नका, ते चुकीचं आहे, अमुक कंपनीला द्या. म्हणून ह्यासाठी आपल्या सर्वांना विनंती केली की अत्यंत तातडीने ही कारवाई झाली पाहिजे असे काँग्रेस पक्षाची मागणी आहे. अन्यथा त्या पद्धतीचं आंदोलन आम्ही त्यांच्या दालनामध्ये करू. 2 कोटीचा लावून त्याला आता 7-8 महिने चालले त्याच्यामध्येच वादमध्ये. 7-8 महिन्यामध्ये गेले 2 वर्षामध्ये ते अशाच वादामध्ये देता आलं नाही आणि मग आपल्याला देता येत नाही म्हणून CSR फंडकडनं तात्पुरते मागून घेतले. पण 40,000 सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होत नाही. मग आता उपलब्ध होत नाही म्हणून तुम्ही टेंडर लावलं. टेंडर लावल्यानंतर आता तुमचे 2 बैलांच्या भांडणामध्ये शेताचं नुकसान, म्हणून या 2 मुजोर भांडणांच्या आणि मुजोर भारतीय जनता पक्षाचे नेते ह्या ज्या खालच्या प्रतीला जाऊन जे ठेकेदारीमध्ये टक्केवारीमध्ये जे इन्व्हॉल्ड आहेत ह्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी आमची मागणी. नाही, 2 वर्षापासून वाटपच नाही झालं.
याकडे लक्ष का दिलं गेलं नाही? कारण 2022ला ज्यावेळेला पुणे महानगरपालिकेची मुदत संपली त्यावेळेला आम्ही परत मागणी केली. त्यावेळेला म्हणले नाही जरा वेळ लागतो म्हणून आम्ही CSR फंडमधनं घेतो. पण CSR फंडमधनं तुम्हाला 5,000, 10,000, 15,000च उपलब्ध होतात. 40,000 उपलब्ध होत नाही. 7वी, 8वी, 9वी, 10वी जर हे वर्ग आपल्या मुलींचे पाहिले तर जवळजवळ 40,000 सॅनिटरी पॅड्स आपल्याला लागतात. त्या अनुषंगाने CSR फंड तुमच्याकडे होत नाही. पण आमचं दुसरं म्हणणं आहे की जी महानगरपालिका 8,000 कोटीचं बजेट चालवती, करदाता 8,000 कोटी रुपये तुम्हाला देतो, त्याच्यातनं तुम्हाला मुलींच्या आरोग्यासाठी तुम्हाला ह्यासाठी CSRच्या अवलंबून राहावं लागतं. आणि CSR नाही म्हणल्यावर टेंडर लावलं तर भारतीय जनता पक्षाचे नेते तुम्हाला टेंडर प्रक्रिया राबवून देत नाही. आणि जर ते राबवून देत नाही तर मग तुम्ही कॉम्पिटेंट नाही त्या खुर्चीवर बसायला. दोघांवर झाली पाहिजे. एक तर 2 वर्ष म्हणून तुम्ही जे सॅनिटरी पॅड्स देऊ शकले नाही आणि टर्म्स अँड कंडिशनचा घोळ घालून एक खासदार एका ठेकेदारासाठी, एक आमदार एका ठेकेदारासाठी, तिसरा नगरसेवक एका गोष्टीसाठी जर करत असेल तर पुणे शहराच्या अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा गोष्टीमध्ये सुद्धा म्हणजे मी पहिलंच वाक्य वापरलं की किती खालच्या थराला भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी उतरलेत आणि कोणत्या टेंडरमध्ये आपण पडावं कोणत्या नाही ह्याची सुद्धा आता म्हणजे वरच्या टेंडरमध्ये तर पडतंच पडतं. उद्या अजून एक मोठं जमीन घोटाळ्याचं तुम्हाला विषय मी उजागर करेल. पण आता मुलींच्या सॅनिटरी पॅड्समध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारीमध्ये अडकलात. तुम्ही त्या ठेकेदारी लाज वाटत नाही का तुम्हाला? भारतीय जनता पक्षाला कुठली म्हणजे हाईटच राहिली नाही का आता भ्रष्टाचाराची? काहीतरी पुण्याला शोभल असं तरी वागा ना. म्हणून आमचं म्हणणं आहे की आयुक्तांनी खंबीरपणे राहिलं पाहिजे. आणि जर आयुक्ताला खंबीरपणे राहता येत नसेल तर मग ते आयुक्त पदावर राहण्याचे ह्याचे नाही आहेत. मग हाच विषय तुमच्या परत लक्षात येईल. मला कोणत्या नगरसेवकाचं नाव घ्यायचं नाही, नगरसेविकेचं. धनकवडीतले भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या. त्यांनी त्यावेळेला असंच भांडणं करत होते आणि माझ्याच बचत गटाला ते काम मिळावं म्हणून मुख्य सभेमध्ये वाद घातलेला होता. आणि त्यावेळेला मग मुक्ताताई टिळक होत्या, महापौर होत्या, सामंजस्याने सोडवलं. तू अर्ध घे, तू अर्ध घे. महिला त्यावेळेला पडल्या होत्या. पण त्यावेळेला निदान सॅनिटरी पॅड्स मिळत होत्या. आता तुम्ही पुरुष मंडळी ह्याच्यामध्ये पडतायत, नेते मंडळी पडतात, खासदार आणि आमदार पडतात. हा लाजिरवाणी गोष्ट आहे ना. तुम्ही आत्तापर्यंत जमिनीमध्ये पडले, तुम्ही ड्रेनेजमध्ये, रिव्हरफ्रंटमध्ये, सगळ्यामध्ये तुम्ही पडले. आता कोणती एरिया राहिली बाकीला म्हणून तुम्ही सॅनिटरी पॅड्समध्ये पडले. हा लाजिरवाणी गोष्ट आहे. पुणे शहराच्या मतदारांना आता काय म्हणावं की आम्ही कोणत्या लोकांना निवडून दिलं, तो हा विषय. मी पुढचं थोडी त्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष संगीताताई तिवारी इथं आहेत. त्या मुलींचा विषय त्यावेळेला सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन मग सैनिकी शाळा असेल किंवा मुलींना हायजीनच्या माध्यमातून मिळावं म्हणून त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केला. ह्यातली उजागर ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी UD2ला मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी ईमेल केलं आहे. मी पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे पालकमंत्र्यांना पाठवलं आहे. त्याचबरोबर मी भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनासुद्धा पाठवलं आहे की त्यांचे नेते काय करतात हे त्यांना कळलं पाहिजे. एका अटी शर्तीमुळं 2 भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आणि एक खासदारांमध्ये वाद सुरू आहेत की ती अटी शर्ती त्या आमदाराच्या बोलण्यावर टाकल्यामुळं माझा ठेकेदार त्याच्यात बसत नाही आहे, असं ते प्रकरण. विषय असा आहे की तुमच्या माध्यमातनं मी उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन की तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची जरा शिकवणी घ्या. कुठं पैसे खायचे म्हणजे शेण खातात का तुम्ही? एक सॅनिटरी नॅपकिन जो आमच्या पुणे शहरातल्या ज्या शिक्षण मंडळाच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये गरीब मुली येतात. या गरीब मुलींना जे सॅनिटरी पॅड्स किंवा जे सॅनिटरी नॅपकिन्स लागतात त्यांच्या घरचे लोक घेऊन 4 दिवस त्यांना रक्तस्राव होत असतो त्यावेळेस हे पॅड्स लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही पैसे खाता, त्याच्यामध्ये तुमचे ठेकेदार बसवायचा प्रयत्न करता.
सदाशिव लोखंडे, शिर्डीचा तुझं पुण्यात काय संबंध आहे बाबा? कशाला आला? आमच्या मुलींचा हक्क काही राहून घेतोय? त्यांच्या आरोग्याचा विषय आहे. आता जो मारझोळ आणि शिवीगाळवाला आमदार आहे त्यांनी एका ठेकेदाराच्या बाबतीत बोलला, यांनी एका, म्हणजे हे जे चाललंय, यांचा दबाव शासनावर, यांचा दबाव पोलिसांवर, यांचा दबाव पत्रकारांवर, यांचा दबाव आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं ज्या अटी शर्ती घातल्यात, तुम्ही जर त्यांचे CCTV कॅमेरे, फोन कॉल्स मॅडम चेतना करुरे यांचे जर चेक केले तर पूर्ण सदाशिव लोखंडेने आपल्या हिशोबाने ठेकेदाराला बसून घेतलं आणि त्याच्यानंतर सुनील कांबळे, भाजपचे आमदार पुण्याचे, यांनी आपला कोलेक्स हा जो आहे वेंडर त्याला बसून घेतलं. म्हणजे चाललंय काय? आणि या दोघांच्या भांडणात पुन्हा टेंडर नाही. म्हणजे आमच्या मुलींना, ज्या गरीब घरातनं आलेल्या आहेत, त्यांना ज्या 4 दिवस यातना होतात, जो त्रास होतात, कपडा वापरून त्यांना युरिनरी इन्फेक्शन्स होतात, त्रास होतात पोटाचे वेगवेगळे, अशा वेळेस तुम्ही ते टेंडरच कॅन्सल करतात. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी बाबा बुवा बोलवतात, सगळं करतात, खूप संस्कृती शिकवतात. लाज नाही वाटत या लोकांनी की आमच्या मुलींना मिळणारे सॅनिटरी नॅपकिनचे टेंडर तुम्ही कॅन्सल करताय? आणि मी याच्यामध्ये एकच विनंती केली, आमच्या अध्यक्षांनी खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला याच्यामध्ये आणि साथ दिली, कारण का ह्या विषयावर ओपनली कोणीही बोलत नाही. या विषयावर आमचे अध्यक्ष अरविंद शिंदे बोलले आणि त्याच्यामुळे आम्ही आता माननीय आपल्या आयुक्तांना सांगतो, जर त्यांनी 4 दिवसात स्वतःच्या अध्यक्षतेखाली जर टेंडर काढलं नाही तर आम्ही काँग्रेसच्या महिला महापालिकेत घुसू आणि न्याय मागू. कारण का आमच्या मुलींना, हा सावित्रीच्या लेखी आहोत आम्ही, सावित्रीच्या नावाने पुणे शहराला प्रसिद्धी आहे, त्या सावित्रीच्या लेखींना तुम्ही पॅड देऊ शकत नाही. किती आहेत अशा मुली? 38,000 मुलींना 4 दिवसाला 4 16 पॅड लागतात. तुमचं किती कोटीचं बजेट आहे? 8,000 कोटींचं बजेट आहे. 2,000 कोटी तुमच्या ठेवी आहेत. 99 लाख रुपये लागतात हो, फक्त 99 लाख. ते 99 लाख तुम्ही आम्हाला CRS फंडांना देतात, 5 ते 7 शाळा कव्हर होतात. त्याच्यानंतर त्या मुलींनी काय करायचं? आईबापांना मागायचं. आईबाप म्हणतात कपडा घे, घरातला कोणताही घाणेरडा, आणि तो त्या मुलींच्या भविष्यासाठी, आरोग्यासाठी अतिशय वाईट आहे, हायजेनिक नाही आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की हा जो माजोरीपणा चाललाय, खुर्चीचा, सत्तेची मस्ती चालली आहे आणि पैसा कुठं खायचा हे यांना कळत नाही. खरंच महापौर, माजी महापौर जे आहेत, मोहोळ साहेब, जगदीश मुळीक यांनी लक्ष द्यावं. आपल्या लोकप्रतिनिधींचा एखादा अभ्यास शिबिर घ्यावा की पैसे कुठं खावे याचं भाजपच्या नेत्यांना ट्रेनिंग द्यावं. नाही तर सदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कमीत कमी आमच्या लहान मुलींना सोडावं. सॅनिटरी नॅपकिनमध्ये 99 लाखामध्ये तुम्ही पैसे खाताय, लाज वाटली पाहिजे भाजपच्या नेत्यांना. या माध्यमातून आपल्यातर्फेच हा निरोप जाईल अशी मी अपेक्षा करते. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.